मनोज जरांगे पाटलांचा तो शहाणा माणूस नेमका कोण आहे? गेल्या 8 दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे ज्या ज्या ठिकाणी भेट देत आहेत किंवा सभा करत आहेत किंवा भाषण करत आहेत त्या त्या ठिकाणी मला शांत राहायला एका शहाण्या माणसानं सांगितलं आहे, त्यामुळं मी शांत आहे, तुम्ही पण शांत राहा असं ते वारंवार सांगत आहेत। त्याबरोबरच 1 महिनाभर थांबा, तोपर्यंत कोण आपल्यावर अन्याय करतंय, कोण आपल्याला काय म्हणतंय, कोण कशा पोस्ट लिहितंय हे सर्व लिहून ठेवा असं ते मराठा समाजाला सांगत आहेत। त्यामुळं त्यांना सांगणारा तो नेमका शहाणा माणूस कोण असा प्रश्न आता समाजामध्ये पडला आहे, समाजातल्या अनेक लोकांना पडला आहे। तो शहाणा माणूस बीडमधला आहे की बारामतीचा आहे की आणखी दुसरा कोणत्या शहरातला आहे याविषयी सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत। कारण एवढे आक्रमक असलेले मनोज जरांगे पाटील एका शहाण्या माणसानं सांगितल्यामुळं शांत आहेत असं दिसतं तरी, त्यामुळे नेमका शहाणा माणूस कोण आहे या सर्व बाबतीमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत। नेमका शहाणा माणूस कोण असू शकतो याविषयी आपण चर्चा करणार आहोत। शहाण्या माणसानं जरांगे पाटलांना नेमकं काय सांगितलंय याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट पण करा। चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया। मराठा आरक्षणाचा लढा मनोज जरांगे पाटलांनी मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूपामध्ये संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशापर्यंत पोहोचवलेला आहे। मराठा समाज कधी नव्हे ते मनोज जरांगे पाटलांमुळे एकवटला, त्यामुळं समाज आज त्यांना आपला नेता मानतो। मनोज जरांगे पाटील यांनी इशारा केल्यावर त्या दिशेने चालणाऱ्या समर्थकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, हे कुणीही नाकारू शकणार नाही, हे वास्तव आहे मित्रांनो। मराठा आरक्षण पाहिजे पण ते ओबीसीमधून पाहिजे ही भूमिका घेऊन मनोज जरांगे पाटील गेल्या 6 ते 7 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये एक चळवळ उभा करीत आहेत। त्यांच्या या मागणीमुळे ओबीसी समाजाला असुरक्षित वाटत आहे आणि असं असुरक्षित वाटत असल्यामुळंच कुठंतरी छगन भुजबळ यांच्यासारख्या नेतृत्वाला पुढे यावं लागलं आणि त्यांनी मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये एक चळवळ उभा केली आणि त्यांनी मोठ्या सभा घेतल्या, ते सर्व आपल्याला माहीत आहे। मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांचा संघर्ष, संपूर्ण संघर्ष अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे। दोघांमधील जे काही वाद चालू होते ते बीडमध्ये जाळपोळ झाली, पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आलं, गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना सक्त असे आदेश दिले। त्यानंतर मित्रांनो टार्गेटवर असलेले छगन भुजबळ सुटले आणि देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे पाटील यांचे टार्गेट झाले। लोकसभा निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच अप्रत्यक्षपणे मुंडे बहीण भाऊ टार्गेट केले गेले, त्यानंतर महादेव जानकर परभणीमध्ये टार्गेट केलं। या निवडणुकीतील ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळाला। खालच्या थराच्या सोशल मीडियावरील पोस्ट, त्यानंतर दंगल, मारहाण, अटक सत्र, गुन्हे दाखल करण्यापर्यंत हा संघर्ष गेला। गेल्या 2 ते 3 दिवसापासून किंवा एक 5-6 दिवसापासून जवळपास मनोज जरांगे पाटील यांच्या बोलण्याचा सूर बदललेला आहे। मराठा समाज जातीवादी नाही, तुम्हीच जातीवाद करत आहात। आता मला एका शहाण्या माणसानं सांगितलं की तुम्ही शांत राहा, त्यामुळं मित्रांनो मी शांत आहे, तुम्हीही शांत राहा असं आवाहन मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला कार्यक्रम, सप्ताह, जे काय अखंड हरिनाम सप्ताह असतात त्या ठिकाणी जाऊन ते समाजाला सांगत आहेत। आपल्यावर जो अन्याय होईल, कोणी पोस्ट करेल, हे सर्व तुम्ही लिहून ठेवा, 1 महिन्यानंतर बघू असा त्यांच्या बोलण्यातील कल आहे। त्यामुळे एकंदरीतच
कोणत्या शहाण्या माणसानं किंवा शहाण्या माणसाच्या सांगण्यावरून जरांगे पाटील सध्या शांत झालेले आहेत? 1 महिनाभर शांत राहा असं ते का म्हणत आहेत? महिनाभरानंतर काय होणार आहे सर्व काही लिहून ठेवा असं ते का म्हणत आहेत? असे एक नव्हे तर अनेक प्रश्न सध्या मनोज जरांगे पाटलांच्या बोलण्यावरून समोर येत आहेत. जरांगे पाटलांना ज्या शहाण्या माणसाने सांगितलं तो शहाणा माणूस नेमका कोण आहे याबद्दल आता चर्चा सुरू झाली. मग तो शहाणा माणूस बारामतीचे काका आहेत का, की आंबडचे कारखानदार आहेत, की यापेक्षा आणखी दुसरा कोणी शहाणा माणूस आहे? मग शहाण्या माणसाने मनोज जरांगे पाटील यांना आणखी काय काय सांगितलं आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळामध्ये निश्चित मिळणार आहेत मित्रांनो. तसं आपण गृहीत धरायला हरकत नाही. शहाणा माणूस नेमका कोण असेल याविषयी आपल्याला काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा. मात्र कमेंट करत असताना कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, मन दुखावणार नाही याची काळजी पण घ्या. कारण हे सोशल मीडिया मित्रांनो चांगला जेवढाच आहे वाईट तेवढाच आहे. त्यामुळे चांगल्यासाठी सोशल मीडियाचा वापर करा, चांगल्या गोष्टी मांडा, चांगलं मत मांडा, चांगले विचार मांडा, पण वाईट कमेंट करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मित्रांनो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि कमेंट करा. पुन्हा वेगळ्या विषयावर आपण महाराष्ट्र टुडे या न्यूज चॅनलवर किंवा प्लॅटफॉर्मवर भेटू. तोपर्यंत धन्यवाद.